क्षुव नावाचा परम तेजस्वी असा एक राजा होऊन गेला. तो दधीची मुनींचा मित्र होता. ते दोघे दीर्घकाळ तपश्चर्या करत होते. त्यावेळी त्या दोघांच्या मोठा वाद झाला. तात्विक वाद हे होत असतात एकमेकांमध्ये, पण ते जेव्हा विकोपाला जातात तेव्हा ते विनाशाकडे वळतात. तर आणि तेव्हा जो वाद झाला होता त्यावेळेचा जो विषय होता तो आजही संपलेला नाही. तर त्यावेळेला त्यांचा विषय काय होता, तर शिवभक्त असणारे दधीची म्हणतायत तीनही वर्णांमध्ये ब्राह्मण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या वर्णांचा जर विचार करायचा झाला तर दधीचींच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे. तर क्षुव म्हणतोय की नाही, राजा हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण तो काय आहे, भूमीचा पती आहे ना, भूपती त्याला म्हटलं जातं. त्याला भूदेव असा सुद्धा दर्जा दिला जातो. त्यामुळे ब्राह्मणांच्या तुलनेमध्ये तो राजाच श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे. वास्तविक राजाचं हे मत श्रुती आणि स्मृतीच्या विरुद्ध होतं. म्हणजे क्षुव राजाचं हे मत श्रुती स्मृती काही जाणत नव्हते, त्यांना हे पटलेलंच नव्हतं. त्यामुळे भृगुकुलभूषण असलेल्या दधीचींना संताप आला आणि त्यांनी क्षुवाच्या मस्तकावर डाव्या हाताने एक गुद्दा मारलेला आहे. क्षुव हा ब्रह्मांडाचा अधिपती होता, राजा आहे, त्यामुळे त्याला आधिपत्य मिळालेलं आहे. सत्ता मिळाली की अहंकार हा येतो, तसा तो क्षुवालाही झालेला होता. आणि त्यामुळे त्याला असं वाटत होतं क्षत्रिय सगळ्यात श्रेष्ठ, कारण ते संरक्षण करतात. म्हणून त्याला झालेला अहंकार पाहून दधीची ऋषींनी त्याला मारलेलं आहे. आता हा राजा हे कसं काय सहन करणार, म्हणून दधीचींवर त्यांनी वज्रप्रहार केलेला आहे. ते खाली कोसळले, पण खाली कोसळता कोसळता त्यांनी आपल्या पुत्राचं स्मरण केलंय. शुक्राचार्य जे असुरांचे गुरु आहेत त्यांचं स्मरण, ते दधीचीचे पुत्र आहेत, त्यांचं त्यांनी स्मरण केलेलं आहे. आणि शुक्राचार्य हे अग्रगण्य असलेले शिवभक्त आहेत, त्यामुळे ते ताबडतोब स्मरण करताच तिथे आलेले आहेत आणि त्यांनी दधीचींचा देह पूर्ववत केलेला आहे. आणि ते म्हणाले, तात मी सर्वेश्वर शंकरांचे पूजन करून तुम्हाला मृत्युंजय नामक वैदिक मंत्र देतो. त्यातील प्रत्येक पदाचा अर्थही मी तुम्हाला सांगतो, स्पष्ट करतो. आणि तो मंत्र असा आहे. म्हणून दधीचींना शुक्राचार्यांनी हा मंत्र दिलाय. आपल्याला सगळ्यांना तो मंत्र माहिती आहे. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. आता पुढे ते या मंत्राचा अर्थ सांगतायत. म्हणजे अनेक वेळेला पुत्र पित्याचा किंवा मातेचा गुरु होतो हे आपल्याला पुराणात दिसून येतं. नेहमी माता पिता मोठे आहेत, वयाने ज्येष्ठ आहेत म्हणजे सगळं ज्ञान त्यांना असतं असं नाही. एक काळ असा येतो की मुलं आपल्यापेक्षा जास्त शिकलेली असतात, त्यामुळे मुलांचं एका ठराविक वयानंतर ऐकावं हे आज सुद्धा सत्य आहे. त्यावेळेला ते आपले पालक असतात आणि आपण त्यांचं पुत्र किंवा शिष्य बनायचं असतं. ही सायकल आहे आणि ही सायकल अशीच चालली पाहिजे. आणि दधीचींनी सुद्धा आपल्या पुत्राचं ऐकलेलं आहे. ते म्हणतात, सांग बाबा काय सांगतोय ते मला कळू दे तरी, या मंत्राचा अर्थ काय. आता दधीची सुद्धा उत्तम वेदविद्या जाणणारे सगळे होते, श्रुती स्मृती माहिती असलेले होते. त्यांना या श्लोकाचा मंत्राचा अर्थ कळला नसेल का, पण तरी त्यांनी शिष्यत्व पत्करलेलं आहे. आणि आता पुत्र सांगतोय की त्र्यंबकै यजामहे, याचा अर्थ असा आहे की आम्ही त्र्यंबकाची आराधना करतो. त्र्यंबक याचा अर्थ तीन नेत्र असलेला, त्रैलोक्य पिता असलेला शिव. एवढाच मर्यादित नाहीये, तर सूर्य, सोम, अग्नी या तीन मंडलांनी युक्त असलेले भगवान शिव, तसेच सत्व, रज, तम या तीन गुणांनी युक्त असलेले भगवान शिव, आत्मतत्व, विद्यातत्व, शिवतत्व या तत्वानी युक्त असलेले भगवान शिव, आहवनीय, गार्हपत्य, दक्षिणाग्नी या तीन अग्नींनी युक्त असलेले भगवान शिव, पृथ्वी, जल आणि तेज या तीन मूर्त भूतांनी, पंचमहाभूतांपैकी ही तीन भूत यांनी युक्त असलेले भगवान शिव, तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन आधारभूत देवतांचे ईश्वर असलेले भगवान शिव, अशा या त्र्यंबकांचं यजन आम्ही करतो. म्हणजे पूजन, यजन म्हणजे पूजन आम्ही करतो.
पुढे सुगंधिम पुष्टिवर्धनम, या चरणाचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे फुलामध्ये उत्तम सुगंध असतो त्याप्रमाणे भगवान शिव सर्व भूतांमध्ये, गुणांमध्ये, कृत्यांमध्ये, इंद्रियांमध्ये, अन्य देवतांमध्ये आणि आपल्या सर्व गणांमध्ये तत्वरूपाने म्हणजेच आत्मरूपाने सामावलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. आपण सकाळी सुद्धा बघितलं की आत्मतत्व हे सगळ्यांच्या ठिकाणी असतं आणि हे आत्मतत्व म्हणजेच भगवंतांचा अंश. भगवंत सारखा आपल्याला सांगतात की एका अंशेन स्थितो जगत, संपूर्ण चराचरात मी एका अंशाने स्थित आहे. त्यामुळे त्या प्रत्येक जीवाचा तुम्ही आदर करायला शिका, असाच जणू काही त्यांचा तो संदेश आहे. त्यामुळे हे भगवंत कसे आहेत? पुष्टिवर्धनम, आपलं पोषण करणारे असे हे भगवंत आहेत. पुष्टिवर्धनम, पुष्टिकारक. त्यांच्यामुळे संपूर्ण प्रकृतीचं पोषण होतं. त्यांच्यामुळेच ब्रह्मदेव, विष्णू, मुनी आणि देवता यांचं सुद्धा पोषण होतं. म्हणजे सगळ्यांचं पोषण करता जो आहे, पालन करता जो आहे तो भगवान शिव आहे. पुढे उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात, या 2 चरणांचा अर्थ असा आहे की हे प्रभू, ज्याप्रमाणे काकडी पिकली असता लतारूपी बंधनापासून आपण विलग होते, त्याचप्रमाणे मीही जन्म मृत्यूरूपी बंधनापासून अगदी सहजपणे मुक्त व्हावे आणि त्या अमृतपदापासून, ब्रह्मपदापासून कधीही पृथक न व्हावे. म्हणजे अगदी उघड उघड आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्या स्वतःमध्ये जे आत्मस्वरूप आहे त्याची आणि तुमची एकदा ओळख झाली, मग देह पडला काय आणि गेला काय, राहिला काय, काय फरक पडतो तुम्हाला? भगवद्गीतेत भगवंतांनी आपल्याला सांगितलंय या आत्म्याचं स्वरूप कसं आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. शस्त्राने कुठलाही कापला जात नाही हा आत्मा, अग्नीने जाळला जात नाही, पाण्याने ओला होत नाही, वारा त्याला हलवू शकत नाही, कुणीही या आत्मतत्वाला काही करू शकत नाही. ते आत्मतत्व जसं तुमचा जन्म होताना तुमच्या आत आलं गेलं, असं आपण म्हणतो की आत्मतत्व आत गेलं, वास्तविक ते आत जातही नाही आणि ते बाहेर येतही नाही असं आपल्याला शास्त्र सांगतं. पण तरी आपल्या समजुतीसाठी आपण म्हणतो हा आता हा जीव आला, म्हणजे उदरामध्ये, गर्भामध्ये ज्या वेळेला जीवाची वाढ होत असते त्यावेळेला आपल्याकडे आता सोनोग्राफीचं तंत्र आहे, त्यामुळे सातत्याने पुन्हा पुन्हा जाऊन बघितलं जातं. बाळाचे हार्टबीट्स ऐकायला येत आहेत, बाळ फिरतंय, बाळ हालचाल करतंय, म्हणजे बाळ आतमध्ये व्यवस्थित त्याचं चाललेलं आहे. ज्या अर्थी त्याचे हार्टबीट्स आहेत म्हणजे तिथे चैतन्य आहे, तिथे प्राणशक्ती आहे, तिथे आत्मतत्व आहे. मग ते केव्हा आत गेलं? पाहिलं कोणी जाताना? नाही पाहिलं. तसंच ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला ते आत्मतत्व बाहेर पडताना आपल्याला दिसतं का? नाही दिसत. म्हणजे ते आत गेलेलंही दिसत नाही, ते बाहेर पडलेलंही दिसत नाही. भगवंत म्हणतात मी तिथे असतोच ना, मी नसतो अशी स्थितीच नसते. मग आत गेलं काय आणि बाहेर गेलं काय, कशाला तुम्ही चिंता करताय? मग या देहाची एवढी काळजी तुम्हाला काय? कारण आपण देहभावात जगतो म्हणून आपल्याला या देहाची काळजी आहे. नेहमी आपण काय म्हणतो, माझा हात, माझा पाय, माझं डोकं, माझं कान, माझे डोळे, सगळं माझं माझं माझं. म्हणजे तू कोणीतरी त्या सगळ्यापेक्षा वेगळा आहेस. माझा हात गेला तरी मी जिवंत राहतो, मला दिसत नाहीसं झालं तरी मी जिवंत राहतो, मी काही जात नाही. म्हणजे मी आतमध्ये कोणीतरी वेगळा आहे. तो मी कोण आहे? तो आत्मभाव ज्या वेळेला जागृत होतो, ते ज्या वेळेला कळतं की हा ते माझं खरं स्वरूप आहे, हा देह म्हणजे मी नव्हे. वासंती केळकर ही या देहाची ओळख आहे, आतल्या तत्वाची ओळख वासंती केळकर नाही. आतलं तत्व हे त्या परमात्म तत्वाशी जोडलेलं आहे. त्यामुळे ते परमात्म तत्व आणि माझं आत्मतत्व, सर्वांचं आत्मतत्व हे वेगळं आहे. मग ते जे वेगळं आहे, कोहम कोहम, तो जीव ज्या वेळेला उदरात असतो त्यावेळेला त्याला माहिती असतं म्हणे की तो सोहम सोहम आहे. हे पुराण सुद्धा सांगतात, शास्त्र सांगतात, तुमचं सायन्स, आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगतं. आणि दासबोधात सुद्धा समर्थांनी हेच लिहिलंय. कपिल मुनीने आपल्या आईला सांगताना जीवाची रचना हीच सांगितली की तो आतमध्ये
त्याला माहिती असतं की मी आत्मतत्व आहे आणि त्यामुळे तो म्हणत असतो मी सोहम आहे, मी सोहम आहे, मी सोहम आहे. 6 अहम, तो जो कोणी आहे तोच मी आहे. मी आणि तो वेगळा नाही, म्हणजे त्यांच्यात भेद नसतो, ते एक असतात. ज्या क्षणी उदरातनं हा जीव बाहेर येतो त्या क्षणी तो रडायला लागतो आणि तो विचारायला लागतो कोहम कोहम. आणि मग आपल्यासारखे आई वडील आजी आजोबा त्याला ओळख करून देतात. हा तू बाळा आहेस, पिंटू आहेस, अमकं आहे, तुझं नाव हे आहे, हे तुझे डोळे आहेत, हे तुझं मस्तक आहे, हे तुझा हात आहे. म्हणजे आपण त्या जीवाला देहाची ओळख न करून देता, आत्म्याची ओळख करून न देता देहाची ओळख करून देतो. अलर्काची आई एकच अशी की तिने अलर्काला त्याच्या आत्म्याची ओळख करून दिली. गुरुचरित्रात किंवा दत्तलीलामृतामध्ये याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. एकच आई अशी आतापर्यंत आहे की तिने आपल्या पुत्राला तू खरं तुझं स्वरूप काय आहे ते सांगितलं. अशी एकच आहे. बाकी सगळे आया, माता पिता, सगळे आजी आजोबा, कोण सगळे बंधुवर्ग सगळा जो असतो तो देहाची ओळख करून देणारा असतो. त्यामुळे इथे पण आपल्याला तेच सांगितलेलं आहे की उर्वा रुकमिव बंधनात, काकडी जितक्या सहजपणे वेलापासून सुटते तितक्या सहजपणे आपला देह सुद्धा पडू शकतो. जर आपण निसर्गात बघायला गेलो तर प्राजक्ताच्या झाडावरनं प्राजक्ताचं फूल उमलतं, काही काळ ते राहतं, सुगंध देतं, त्याचा कार्यकाळ संपला की ते खाली पडतं, मातीत मिसळून जातं. तिथे कुठेही दुःखाची वेदना नाहीये. जाता जाता समाजासाठी सुगंधाची पेरणी करून गेलेलं हे एवढंच नाजूकचं प्राजक्ताचं फूल सौंदर्याने सुद्धा ते मोहून टाकणार. भगवान विष्णूंना प्रिय असलेलं एवढ्या छोट्या फुलाला सुद्धा आपला देह त्याग करता येतो. पिकलेलं पक्व फळ झाडावरून सरळ खाली पडतं, जमिनीत मिसळून जातं तुम्ही जर ते खाल्लं नाही उचलून तर. ते त्या फळाला सुद्धा जे कळतं त्या सगळ्यामध्ये सुद्धा तेच आत्मतत्व आहे. म्हणून तर त्याची वाढ होते. आधी ते कच्चं असतं, मग त्याचा रंग बदलतो, ते पिकतं, त्याच्यात गोडी येते, हे त्या आत्मतत्वामुळे होतं. आणि तो रस आपल्याला गोड लागतो त्यावेळेला तो नुसता आपल्या रसनेला लागतो असं नाही, तो आपल्या आत्म्याला तृप्ती देतो. आंबट असेल तर आंबट आहे, त्याने आपल्या आत्म्याला तृप्ती प्राप्त होत नाही. म्हणजे गोड आहे म्हणून म्हणजे त्याचं पक्व पण आपल्या स्वतःला किंवा आत्म्याला, आपल्या अंतरात्म्याला, मनाला, आपण त्याला म्हणतो मनाला समाधान झालं, मी अगदी तृप्त झाले असं म्हणतो. म्हणून हा उर्वा रुकमिव बंधनात मृत्योर मुक्षीय मामृतात असं त्याने म्हटलेलं आहे की जे त्याच्यापासून वेगळं नाहीच आहे, पृथक नाहीच आहे असं आहे. मग ते पृथक पण नाहीये हे कसं, तर तपश्चर्येने, स्वाध्यायाने, योगाने किंवा ध्यानाने हे आपल्याला समजून येतं की आपण भगवंतांशी एकरूप आहोत. ही त्याच्यासाठी करायची साधन आहे. आपण ना तपश्चर्या करत ना स्वाध्याय करत, स्वाध्ययन, रोज स्वतःसाठी केलेला अभ्यास, स्वतःचं आत्मतत्व समजून घेण्यासाठी केलेला अभ्यास याला स्वाध्याय. स्वाध्याय सोडवलास का हा मुलांना प्रश्न विचारतो, सगळे पालक विचारतात, पण त्यांनी स्वाध्याय काय सोडवलाय तो व्यावहारिक स्वाध्याय आहे. आपण आपला स्वाध्याय सोडवला का? या जन्माला, मनुष्य जन्माला येऊन हा जर स्वाध्याय आपण सोडवला नाही तर आपलं आयुष्य फुकट आहे. आणि हा स्वाध्याय सोडवण्यासाठी निरनिराळी पुराण जसं आपल्याला आधार देतात तसं दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, गुरुचरित्र आहे, कितीतरी सद्ग्रंथ आहेत, संतांची चरित्र आहेत. या सगळ्यातून आपल्याला कळतं अरे तू कोणीतरी वेगळा आहेस. नुसता आला जन्माला आणि गेला असं होता कामा नये. ज्या वेळेला तू जाशील त्यावेळेला तुझ्याकडून असं काहीतरी कार्य झालं पाहिजे की तुझी लोकांनी आठवण काढली पाहिजे. कबीरांनी म्हटलेलं आहे की मी रडत रडत जन्माला आलो, त्यावेळेला लोक हसत होते, पण मी मरताना मात्र मी हसत हसत गेलो आणि लोक मात्र रडत राहिले. ज्या वेळेला मी जन्माला आलो त्यावेळेला मी का जन्माला आलो, काय तर पुन्हा तेच रहाटगाड ये रे माझ्या मागल्या, पुन्हा शाळेत जा रे, दप्तर, अभ्यास. गेल्या जन्मी काय केलं मी? आपल्याला असं वाटतं की आता ह्या वयानंतर आम्ही कुठं ते भागवत, गीता, रामायण उघडणार आणि वाचणार, त्यातनं आम्हाला काय मिळणार?
पण भगवंतांनी याचा सुद्धा उलगडा पुराणातनं केलेला आहे आणि गीतेत सुद्धा केलेला आहे. अर्जुनाने हाच प्रश्न विचारला होता भगवंतांना की भगवंता तुम्ही म्हणताय मला अभ्यास कर, अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. तुम्ही म्हणता अभ्यास कर, अभ्यास कर. अभ्यास करून मी आता कुठे जाणार आहे, मला जमणार आहे का ते? आणि समजा मी करायला सुरुवात केली आणि मी मरून गेलो तर त्याचा काय उपयोग अभ्यास केल्याचा? तर भगवंत म्हणतात तू काय पहिलीचा अभ्यास केला असशील, दुसरीचा अभ्यास केला असशील, तिसरीचा, तू ज्या इयत्तेमध्ये असशील ते सगळं ज्ञान तुझ्या इथे ब्लॅक चिप मध्ये साठवलेलं असेल. त्या ज्ञानासकट एकदा तू त्या मार्गावर पाऊल टाकलंस की पुढची जबाबदारी माझी आहे. त्या ज्ञानासकट मी तुला पुढचा जन्म असा देईन. शुचीनाम श्रीमताम गेहे. तुझा अभ्यास जिथपर्यंत झालेला आहे, पुढचा अभ्यास तुला करायचा आहे. त्याला अनुकूल असलेलं वातावरण, घर, मार्गदर्शक मी तुला सगळं पुढच्या जन्मात उपलब्ध करून देईन. तू चालायला तर लाग वाट. गोंदवलेकर महाराज म्हणतात की तुम्ही रामाचं नाव फक्त मुखात धरा, तुम्ही रामाला धरा, मी तुमचा हात धरून रामाकडे नेऊन पोचवतो. म्हणजे गुरु आपल्याला सहाय्यभूत होतो, सद्गुरू यासाठी कारणीभूत असतात. तुम्ही नाव तर घ्यायला लागा, तुम्ही नावच घेत नाही तोपर्यंत गुरु काय करू शकणार? स्वतःचा उद्धार करायचा आहे. गीता सुद्धा सांगते उद्धरेत आत्मना आत्मानं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तुम्ही पावलं टाका. ते मूल लहान असतं त्यावेळेला ते चालायला लागतं. आई काही त्याला चालवू शकत नाही. आई दूर उभी राहते, ये 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 म्हणून बोलवते आणि आईच्या विश्वासावर मी पडणार नाही, आई मला सांभाळेल, हा विश्वास, दृढ विश्वास असतो त्या बालकाच्या मनात. आणि ते धावत धावत आईकडे येतं आणि त्याला कळतं की अरे मला चालता येतंय, मी पडत नाही आणि मी पडलो तरी सांभाळायला आई आहे. तोच विश्वास भगवंतांबद्दल, भगवती आईबद्दल आपल्याला नेहमी वाटला पाहिजे की आपण चालायला तर सुरुवात करू. जिथे अडखळू, जिथे आपल्याला समजणार नाही, उमजणार नाही, तिथे कोणीतरी भगवंत आपल्यासाठी पाठवतील. ते स्वतः येतील, भगवती आई येईल, नाही तर सद्गुरूंना पाठवतील, मार्गदर्शक देतील आणि आपल्याला त्या वाटेवरून चालवतील. त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला हा अभ्यास देहत्यागाचा करायचा आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलंय तपश्चर्येने, स्वाध्यायाने, योगाने किंवा ध्यानाने त्याची आराधना करतात त्यांना नवीन जीवन प्राप्त होतं. म्हणजेच या देहातच ज्या वेळेला स्वस्वरूपाची ओळख होते त्यावेळेला जणू काही आपला पुनर्जन्म होतो आणि आपल्याला जाणवते अरे आपण आहोत कोण, काय आपण गुंतलोय, काय माझा गुडघा दुखतो, काय माझं डोकं दुखतं, काय माझं सगळं लक्ष आपलं त्या देहाकडे का, खऱ्या स्वरूपाकडे आपलं लक्ष नाही. ज्या वेळेला अथर्वशीर्ष आपण म्हणतो त्यावेळेला आपण त्या भगवंतांना म्हणतो, गणेशाला म्हणतो त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वम साक्षात आत्मासी नित्यम. हे सगळं आपण तू असा आहेस, तू तसा आहेस, तू तसा आहेस असं आपण म्हणतो. तो कसा आहे हे त्याला माहिती नाहीये का? तुम्ही कशाला त्याला सांगायला जाताय की तू कसा आहेस, तू कसा आहेस? आधी स्वतःकडे बघा ना तुम्ही कसे आहात ते. मग त्यावेळेला काय करायचं? हे माझं नाहीये, धनंजय गोखल्यांचं आहे बरं का. ते सांगतात की तुम्ही आरशासमोर उभे राहा आणि तुमच्याच आत्म्याला तुम्ही म्हणा, तुमच्या आतमध्ये ते आत्मतत्व बसलंय त्याला म्हणा त्वमेव केवलम कर्तासी, करणारा तूच आहेस, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वम साक्षात आत्मासी नित्यम. असं तुम्ही रोज रोज आरशासमोर उभं राहा आणि स्वतःची ओळख करून द्या स्वतःला. हळूहळू तुमच्या आतमध्ये तुमची ओळख उतरेल आणि तुम्हाला पटायला लागेल हा देह काहीतरी वेगळा आहे आणि माझ्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व हे वेगळं आहे. आणि या आत्मतत्वाची ओळख होणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे काकडीची वेल आपल्या फळाला स्वतःच जखडून बद्ध करून ठेवते आणि काकडी पिकल्यावर तो वेल त्याला स्वतःच बंधनातून मुक्त करते, त्याप्रमाणे शिवही आपल्या भक्ताला मृत्यूच्या सूक्ष्म बंधनातून मुक्त करतात. म्हणजे हे मृत्यूचं बंधन कसलं आहे तर मृत्यूच्या भीतीचं बंधन आहे. मृत्यू येणारच आहे पण तो देहाला येणार आहे, आत्म्याला येणार नाहीये. त्यामुळे आपल्याला घ्यायचं काय कारण आहे? देह असला काय आणि नसला काय, मी जर आत्मस्वरूपात स्थिर असेल, हा आत्मा पुढे कुठे जाणार आहे? परमात्म तत्वात जाऊन मिळाला तर वेल अँड गुड, मला तेच हवंय की ही येरझार नको.
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. कशासाठी करायचंय? त्याच कळा, तेच एवढ्याशा उदरात राहायचं, तेच तिथे तिथे पाण्यात लोळायचं, तिथे आईने खाल्लेलं तिखट मीठ खारट आंबट ते सर्व रसांचा त्रास होतो त्या जीवाला. कशासाठी पुन्हा जन्माला यायचंय? पुन्हा तेच शाळेत जाणं, तोच अभ्यास करणं, तोच लग्न, तोच संसार, तेच रहाटगाडगं. केव्हा आपण बाहेर पडणार या रहाटगाडग्यातनं? स्वतःचा मार्ग स्वतःची वाट चोखाळायला नको का नव्याने? आणि ती चोखाळली तर आपण भगवंतांपर्यंत निश्चितपणे जाऊन पोचतो. कारण बंधनातनं मुक्त करणारे भगवंत आपल्याला घेऊन जातात, म्हणजे भगवंत आपल्याला मोक्षाप्रत नेतात. पण या देहाच्या मोहातून मात्र आपण बाहेर यायला पाहिजे. सकाळी आपण बघितलं की मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष. मग काहीतरी खायचा मोह, काहीतरी लिहायचा मोह, दागदागिन्यांचा मोह, साड्यांचा मोह, तसा या देहाचाही मोह आपल्याला असतो. नाही ग बाई, माझे पाय काय म्हणतील, दुखतील का ग, काय होईल, शुगर वाढेल का, बीपी वाढेल का, लो होईल का, म्हणजे हाय लो, डायबिटीस शुगर शूट झाली, लो झाली, हेच चिंता करत बसायचं का? आता काहीतरी वेगळा मार्ग चोखाळायला नको का? देहाचीच किती आम्ही काळजी करत बसणार आहोत. त्या देहाच्या पलीकडेही काहीतरी आहे. ते पलीकडे बघण्याची दृष्टी आपल्याला मिळाली पाहिजे. आणि ते पलीकडे बघायचं आहे म्हणजे दृष्टी आत वळवायची. आम्ही बहिर्मुख दृष्टीने बाहेर बघतोय, तर त्या दृष्टीचा डोळा आम्हाला आमची ही दृष्टी सतत बाहेर बघते, पण त्या दृष्टीच्या मागे जी शक्ती आहे त्याच्यामुळे आम्हाला बाहेरचं दिसतं. मग त्याच शक्तीमुळे आपल्याला आतलं नाही का दिसणार? म्हणून ते डोळे मिटायचे, म्हणजे जबरदस्तीने डोळे मिटले की बाहेरचं दिसणार नाही आणि हळूहळू ती शक्ती आत वळेल. ती एका दिवसात वळणार नाही. मग रोज 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 डोळे मिटून ध्यानाला बसा आणि सांगा स्वतःला की मला आत बघायचंय, मला आतला प्रवास चालू करायचा आहे. आमचा हा बहिर्मुख असलेला प्रवास कुठेतरी थांबवून अंतर्मुख प्रवास सुरू केला तर ती अंतरयात्रा सुरू होते. आणि यात्रा सुरू केली की शेवट तुम्ही पोहोचणारच आहात ना. या देहरूपी अयोध्या नगरीमध्ये शरयू तीर नावाचं जी नदी वाहतीये, रस रूप गंध सगळं जे द्रवरूप सगळं रक्त आपलं वाहतंय, त्या नदी मच्या किनाऱ्यावरती आमच्या हृदय नावाचं एक काहीतरी आहे असं म्हणतात. तिथे काहीतरी धगधग धगधग होत असतं. ते तिथे ते जे आत्मतत्व राहतं असं आपण म्हणतो. डॉक्टर कुठे स्टेथोस्कोप लावतात, कुठे तपासतात, हार्टबीट्स कुठे बघतात, म्हणजे आपल्याला सगळ्यांना ते माहिती असतं. आपण नाडी कुठे हार्टबीट्स चालतायत की नाही कुठे बघतो. कुठे कुठे ते धावत असतं आत्मतत्व, इकडनं तिकडे पळत असतं. त्या म्हणजे ऍक्च्युली रक्त जात असतं, पण आपल्याला असं वाटतं आत्मतत्व जातं इकडनं तिकडे. तर ते आत्मतत्व स्थिर असतं आणि त्या आत्मतत्वाकडेच आपल्याला ती दृष्टी आत वळवून बघायचं आहे. आणि हा संजीवनी मंत्र आपल्याला हे सांगतो. त्यामुळे मृत्यूची भीती जाते. संजीवनी मंत्राने काय होतं? मृत्यू दूर पळत नाही, मृत्यूची भीती दूर पळते. मग देहाचं काही का होईना, काय फरक पडतो मला, माझं आत्मतत्व तर परमात्म तत्वात जाऊन मिळणार आहे, हा विश्वास मनामध्ये दृढ होतो. त्यामुळे हा मंत्र म्हणजे महादेवांचं नित्य नेमाने प्रेमपूर्वक स्मरण करणं आहे जणू काही. आणि या मंत्राचा जप करावा. या मंत्राने अभिमंत्रित केलेले जल दिवसा रात्री प्राशन करावं, म्हणजे या मृत्यूरूपी कालसर्पाचं भय आपल्याला राहत नाही, असं शुक्राचार्यांनी दधीची ऋषींना म्हणजे पुत्रांनी पित्याला सांगितलेलं हे ज्ञान आहे. या जपाचं महत्त्व ज्या वेळेला सांगितलं त्यानंतर दधीजींनी प्रदीर्घ काळ शिवचिंतन केलंय. हा महामृत्युंजय मंत्राचा विधीपूर्वक जप केलाय आणि त्यांच्याच आराधनेने भक्तवत्सल रुद्रदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. मुनींना अतिशय आनंद झालाय आणि प्रसन्न चित्ताने त्यांची स्तुती मुनींनी केलेली आहे. तेव्हा रुद्रदेव त्यांना म्हणतायत, हे च्यवन कुमार. आता हे दधीची ऋषी म्हणजे कोण? तर इथे आपल्याला त्याचा उल्लेख सापडतो की च्यवन ऋषींचा पुत्र दधीची, दधीचींचा पुत्र शुक्राचार्य, अशी ही परंपरा आहे. तर हे च्यवन कुमार, तेव्हा मी तुमच्यावर प्रसन्न आहे, काहीतरी वर मागा.
तेव्हा दधीची त्यांना म्हणतायत माझ्या अस्थी वज्रासारख्या व्हाव्यात, कारण त्या क्षुवानी त्यांना मारलं होतं आणि ते मृत्युमुखी पडले होते आणि पडणार एवढ्यात त्यांनी शुक्राचार्यांचं स्मरण केलं आणि ते आले आणि त्यांनी त्यांना वाचवलं. म्हणून ते म्हणतात की माझ्या अस्थी वज्रासारख्या व्हाव्यात, कोणाकडूनही माझा वध होऊ नये आणि मी कधीही हीन दीन होऊ नये. आणि शिवजींनी तथास्तु म्हटलेलं आहे आणि ते अंतर्धान पावलेले आहेत. त्याच शिवाची आपण स्तुती करूया. तुमच्याकडे कागद असतील तर त्याच्यात हे स्तोत्र आहे, तुम्ही म्हणू शकता. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय.